जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा 105 प्रकल्पामध्ये 51% जलसाठा आहे। या प्रकल्पातील पाणी पातळी पाहता तुर्तास पाणी टंचाई जाणवणार नाही। मात्र आजही अनेक भागात नियोजनाअभावी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे विदारक चित्र आहे। उन्हाळा आणि पाणी टंचाई हे समीकरण जिल्ह्यात अनेक वर्षापासून कायम आहे। शहरी व ग्रामीण भागात पाणी पुरवठ्यासाठी विविध योजना राबवून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले। मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पाण्यासाठी मोठे हाल होतात। दरवर्षी उन्हाळा सुरू होण्यापूर्वी पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो। तब्बल 3 ते 4 कोटी रुपये विविध उपाययोजनांवर खर्च केले जातात। यंदाही 4 कोटींचा पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे। यासोबतच जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीने पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक वसाहतींसाठी 105 मोठे, मध्यम, लघु प्रकल्प आणि तलावांचे पाणी आरक्षित केले आहे। आगामी काळात पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रकल्पनिहाय पाणीसाठा आरक्षित ठेवण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले आहेत। त्यातूनच समितीने 89 दलघमी पाणी आरक्षित केले। यात पाणी टंचाई निवारणासाठी 14 दलघमी पाणी राखीव आहे। यात 5 दलघमी पाणी औद्योगिक वसाहतींना मिळणार आहे। पुसद येथील औद्योगिक वसाहतीसाठी 1.95 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे, तर यवतमाळ येथील औद्योगिक वसाहतीसाठी 3.65 पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे। जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु असे एकूण 105 प्रकल्प आहेत। यामध्ये मोठ्या पूस प्रकल्पात 59% पाणीसाठा आहे। तसेच अरुणावती 52, बिंबळा 42 असा एकूण 50% जलसाठा आहे। तसेच मध्यम गोकी 56%, वाघाडी 65, सायखेडा 56, लोअर पूस 70, अडाण 72, नवरगाव 25, बोरगाव 40 असा एकूण 63.34% जलसाठा आहे। एकूण 65 लघु प्रकल्पात 43.32% जलसाठा आहे। एकूणच जलसाठ्याची स्थिती पाहता एप्रिल महिन्यापर्यंत तरी पाणी टंचाई निर्माण होणार नाही असे दिसत आहे। मात्र तापमानावर सर्व बाबी अवलंबून आहे। उष्णता अधिक वाढल्यास जलसाठ्यावर परिणाम होऊन पाणी टंचाईच्या झळा अनेक भागांना सोसाव्या लागू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे।